अदानींसाठी धोरण राबवतात असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। अदानी प्रेमामुळेच राजू शेट्टी शरद पवारांवरती नाराज आहेत। मवियामधील नेते कारखानदारांच्या बाजूने असल्याचं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। धोरण स्पष्ट होणार नाही तोपर्यंत पवारांसोबत नाही। शरद पवारांच्या संस्थेला अदानींनी 25 कोटींची देणगी दिली असंही राजू शेट्टींचं म्हणणं आहे। शरद पवार अदानींसाठी धोरण राबवतात अशी टीका राजू शेट्टी यांनी केलेली आहे। अदानी प्रेमामुळेच राजू शेट्टी शरद पवारांवरती नाराज आहेत। मवियातील नेते कारखानदारांच्या बाजूने आहेत असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे। धोरण स्पष्ट होणार नाही तोपर्यंत पवारांसोबत नाही ही त्यांची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार यांच्या संस्थेला अदानींनी 25 कोटींची देणगी दिल्याचं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलंय। जर का हे अदानीच्या साठी धोरण राबवत असेल तर चळवळ करण्यासाठी आमचा समान मुद्दा आहे, परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी मवियातील बहुतेक नेते हे कारखानदारांच्या बाजूने झुकतात। मोठ्या ठेकेदारांच्या बाजूने जाण्यासाठी म्हणून जर शेतकऱ्याला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये कपात करत असतील तर हे मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही ही काळ्या दगडावरची। नुकताच अदानी उद्योग समूहानं पवार साहेबांच्या कुठल्या तरी संस्थेला 25 कोटीची देणगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं। तर अदानींच्या वीज प्रकल्पाविरोधामध्ये राजू शेट्टी मैदानात उतरलेले आहेत। ठाकरेंकडे अदानींविरोधामध्ये आंदोलनासाठी पाठिंबा सुद्धा मागितला। अदानींच्या वीज प्रकल्पामुळे कोल्हापूरमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर सिंधुदुर्गच्या जनतेनं अदानींविरोधामध्ये एकत्र यावं राजू शेट्टी यांनी असं म्हटलेलं आहे। राजू शेट्टी यांनी सिंधुदुर्गच्या जनतेला सुद्धा असं आवाहन केलंय। 8,300 करोड़ का जो प्रोजेक्ट है उसमें 2,2100 मेगावाट की बिजली बनने जा रही है और वो पूरा का पूरा पानी अरबी समुद्र में जा रहा है। इसका मतलब किसानों का बहुत नुकसान होगा। जो कर्नाटक को पानी देने की हमारी जिम्मेदारी है, उसका मतलब बाकी जो कालमावाड़ी या राधानगरी या अन्य जो हमारे बांध है उसमें से पानी देना पड़ेगा तो सिंचाई को पाणी कम पडेगा। एक संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही निर्माण केलेली आहे, म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून जर हा लढा उभा केला अदानी विरोधातला तरच ते पाणी वाचणार आहे। ताजरोजपणानं अदानी उद्योग समूहाला तयार धरणातलं पाणी देऊन जवळपास 7 ते 8 TMC पाणी हे समुद्राकडे वळवायचं म्हणजे उलटी गंगा व्हायचं कारस्थान होतं आहे आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी मला आश्वासन दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।